नमस्कार मंडळी, मी काजल आणि आणि हे आहेत माझे बाबा. आज आहे वुमन्स डे, सो आम्ही दोघं मिळून सुरमई फ्राय बनवणार आहोत, कारण ती माझ्या आईची फेवरेट डिश आहे. चला, हे सगळं तुम्हाला जेवढं सोपं दिसतंय पण तेवढं सोपं नाही आहे बरं का, कारण जेवढी झटपट आपली रेसिपी बनते तेवढीच कटकट करून मला बाबांना किचनमध्ये आणावं लागलं. चला पटपट आपल्या रेसिपीकडे वळूयात. आई जशी आपल्याला धुते तसेच हे मासे पाण्याने आपण धुवून घ्यायचे एकदम स्वच्छ, आणि मग त्यात घालायचं कोकमगळ, मग घालायची थोडी आलं लसूण पेस्ट, आणि मग घालायचा मालवणी मसाला. हा बाजारातला कुठलाही तुम्ही घालू शकता. थोडंसं मीठ टाकायचं आणि मग घालायची धनेपूड, धनेपूड, थोडीशी हळद आणि तुमच्या घरातला लाल तिखट मसाला, आणि मग सगळा मसाला मिक्स करायचा. आणि जसं रंगपंचमीला आपण दुसऱ्यांना रंग चोपडतो तसाच तो मसाला आपण आपल्या माशांना चोपडून घ्यायचा. प्रत्येक माशाला मसाला लावून झाला की मग मस्तपैकी फ्रीजमध्ये मॅरिनेशनसाठी 10 मिनटं ते मासे ठेवून द्यायचे. आणि मग आता आपला तवा गेला चुलीवर. जसं आपल्याला पावसाळ्यात घराबाहेर पडण्याआधी रेनकोट घालावा लागतो, तसंच माशांना तेलात घालण्याआधी त्यांना कोट करावा लागतो. आणि तो कोट बनवण्यासाठी थोडंसं पीठ आपण आधी प्लेटमध्ये घ्यायचं, तांदळाचं पीठ, आणि मग त्याच्यात थोडासा रवा घालायचा, आणि मग त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आणि काश्मीरी मिरची घालायची. आता हे सगळं घालून झाल्यावर हे सगळं असं मस्त मिक्स करायचं. आता जर आपल्याला आपले मासे खूप कुरकुरीत करायचे असतील तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. नीट पीठ लावून घ्यायचं आणि टॅप 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 करत राहायचं, कारण त्याच्याने आपलं पीठ त्या माशांना चिकटून राहतं. आपल्या मगासपासून गरम झालेल्या तव्यावरती तेल घालायचं आणि मासे त्याच्यात सोडायचे. आता जर मासे कुरकुरीत करायचे असतील तर तवा नीट तापलेला हवा. मित्रांनो, हे सगळं बघूनच माझं पोट भरलंय असं म्हटलं तरी चालेल, पण तरी चव घेतल्याशिवाय मी काही राहणार नाही. आणि आता ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की मी काय केलं मी, कारण व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी म्हणाले की आम्ही दोघं मिळून हे करणार आहोत, पण बाबा तर एकटेच करताना दिसतात. तर असं नाहीये, मी पण हेल्प केलेली आहे. हे तुम्ही पुढे बघू शकता की मी केवढी हेल्प केली आहे त्यांना. हळूहळू कोथिंबीर टाकण्यात जी मेहनत आहे ना, जी कला आहे ना, ती फक्त एका उत्कृष्ट शेफलाच कळू शकते. मित्रांनो, गरम भात, गरम वरण आणि खुसखुशीत सुरमई फ्राय, असून काय हवंय? हे सगळं बघून मी रडेन आता. अगं बाई, उकडीचा मोदक. अशा पद्धतीने आम्ही वुमन्स डे सेलिब्रेट केला. मी आणि बाबांनी आज आईला किचनमध्ये येऊच दिलं नाही आणि तिची फेवरेट डिश तिला खाऊ घातली. हॅपी वुमन्स डे टू एव्हरीवन. महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही पहिल्यांदाच रेसिपी व्हिडिओ शूट केला आहे. आय होप तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल, जशी माझ्या आईला ही सुरमई आवडली. बाय.